काढून मिळतोय, परंतु 3 षटकांचे सामने होतील. 1 षटक आपण कमी करत आहोत. कृपया आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. चला सामन्याला सुरुवात करा. आणि हा पहिला चेंडू लेक्सरच्या दिशेला आणि हा झेल पहिल्या चेंडू मध्ये अगदी महत्वाची विकेट कातोडी संघाने अगदी पहिल्याच चेंडूमध्ये मोठा हादरा बसतो तो वाघवाडी संघाला. चला स्पीडअप करा. आपण आपल्याला वेळेचं बंधन आहे. आपल्याला ग्राउंड सपोर्ट जे आहे त्यांच्याकडून आपल्याला विनंती करण्यात येते आपण लवकरात लवकर सामना इथे संपवायचा आहे. कृपया आपण सहकार्य करायचं. वाघवाडी संघ पंचांनी कृपया वेळेकडे लक्ष द्या. पहिल्या चेंडूवर मोठा हादरा. आता पाहू दुसरा चेंडू उमेश यांच्याकडून. पुन्हा एकदा तटवण्याचा प्रयत्न आणि तितकी चांगली फिल्डिंग. पाहूया कोण रनआउट होतं. एक धाव. चांगली आपण फिल्डिंग पाहायला मिळाली. एक धाव इथे मात्र पूर्ण होते अगदी चपळाईने. पुढील चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेला तटवलेला हलक्याच्या हाताने. एक धाव मात्र इथे पूर्ण करण्यात आली आहे. धावसंख्येत बदल. संघाची धावसंख्या 2. मात्र पहिल्याच चेंडूवर अगदी महत्वाची विकेट टिपली ती कातोडी संघाने. कुठेतरी त्यांच्या संघामध्ये संघाला त्या विकेटची अत्यंत गरज होती, परंतु अजून एक वाघवाडीचे चांगले फलंदाज अमोल हे अजून मैदानावर तळ ढोकून आहेत. पाहूया. आणि खोलवर टप्प्याचा चेंडू अपील करण्यात येत आले आणि आउट. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कातोडी संघाच्या उमेश यांच्या माध्यमातून. अगदी महत्वाचे 2 खेळाडू त्यांनी तंबूत परत पाठवलेत. चला खूप चांगल्या प्रकारे पहिलं षटक हाताळलं जात आहे. पुढील खेळाडू साहिल देवरे. आपण पाहिलं की या अगोदरही सामन्यामध्ये मयूर हे पहिल्या चेंडूवर बाद झाले होते आणि याही सामन्यात अगदी तसाच प्रकार घडला, परंतु अमोल हे सुद्धा लवकर माघारी परतलेत. आणि हा ऑफसाईडच्या दिशेला तटवलेला चेंडू हलकासा कट केलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 रन. खूप चांगला स्क्वेअर शॉट आपल्याला इथे पाहायला मिळाला. आपण पाहू शकतो रिप्ले मध्ये अगदी चेंडूचा पाठलाग करताना खेळाडू, परंतु इथे मात्र चेंडू जिंकतोय. चांगली गोलंदाजी. हा मात्र थोडासा आणि पुन्हा एकदा आपल्या मनगडाचा वापर करून ऑफसाईडच्या दिशेने तटवलेला चेंडू. 1 धाव मात्र इथे पूर्ण होते. धावसंख्या झाली ती 7. पहिल्या षटकामध्ये 7 रन्स. खूप चांगली गोलंदाजी आणि
अगदी महत्वाचे 2 खेळाडू तंबूत माघारी परतवलेत. मित्रांनो, कृपया आपण फिल्डिंगमध्ये लवकरात लवकर बदल करून सामन्याला सुरुवात करायची आहे, कारण अशा गोष्टीमुळे आपल्याला हे पुढील सामने षटके मात्र कमी करावे लागलेत. बॉल द्यायला भाऊ. हो हो, राम देवरे कातवडी संघाचे कर्णधार नावाजलेले खेळाडू. अगदी स्लो प्रकारची गोलंदाजी, स्पिन गोलंदाजी आणि हा ऑफ साइडला तटवलेला चेंडू. 1 धाव मात्र पूर्ण, दुसरी धाव ही पूर्ण करण्यात आली आहे. 2 धावा इथे मात्र त्या संघाच्या धावसंख्येत बदल होते. धावसंख्या झाली 9. एक चांगलं षटक हातात जात आहे रामदेवरे यांच्याकडून. आणि हा पुढे येऊन तटवलेला चेंडू पाहू झेल होतो का, आणि हा एकदा झेल सोडला, पुन्हा एकदा चान्स होता, परंतु अपयश आलंय खेळाडूला. अगदी सोपा झेल होता आणि या अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये आपण जर असं क्षेत्ररक्षण केलं, खरं म्हटलं तर हा डू ऑर डाय मॅच आहे. याच्यामध्ये जो संघ जिंकेल तो पुढे जाईल. आणि हा लेग साईडच्या दिशेला, मागच्या दिशेला तटवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूची गती अतिशय कमी होती आणि इथे खेळायला मात्र तेवढं बॉलवर येता आलं नाही. पुन्हा एकदा पुढे येऊन तटवलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने, मात्र खेळाडू तिथे थ्रो करतील. 1 धाव पूर्ण. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. व्हेरिएशन्स खेळाडू मात्र आपल्या पद्धत त्याचा उपयोग करून एक चांगले आपल्याला इथे शॉट पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने येऊन लेग साईडला तटवलेला चेंडू आणि ह्या गॅप मध्ये 4 रन. आपण रिप्ले मध्ये पाहू शकतो क्रीज सोडून ऑफसाईडला आले आणि त्यानंतर या चेंडूला लेग साईडला दिशा दिली. धावसंख्या झाली ती 16 रन्स. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा झालेल्या आहेत. अगदी शेवटचं षटक बाकी आहे पहिल्या इनिंग मधलं. शेवटचं षटक कातोडी संघाकडून प्रतीक लोटेकर. आणि हा खोलवर टाकला चेंडू, परंतु हेलिकॉप्टर शॉट उडवलेला आहे आणि खेळाडू तिथे मात्र तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण करतील ते वाघवाडीचे खेळाडू. शेवटचं महत्वपूर्ण षटक आहेत. 18 रन्स या धावफलकावर लागलेले आहेत. पाहूया 30 जर तुम्हाला संघर्ष करायचा असेल तर 30 धावा उभ्या कराव्याच लागतील. आणि पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू, तितका चांगला थ्रो. केवळ 1 धावेवर समाधान मानावं लागतंय. माफ करा, गोलंदाज प्रणित ही गोलंदाजी मार्कवर आहेत. आणि हा अपील करण्यात आले. अगदी स्टंपाच्या मध्ये घुसून लेग बायचा इशारा, स्विच हिट मारण्याचा प्रयत्न. आणि हा लेग साईडला तटवलेला चेंडू, शॉट मध्ये मात्र तेवढी ताकद नाहीये. केवळ 1 धावेवर समाधान मानावं लागतं. बॅटवर चेंडू तितकासा आला नाही. नक्कीच गती कमी होती थोडीशी या चेंडूमध्ये. दिशाहीन चेंडू थोडासा होता, परंतु त्याचा फायदा मात्र उचलता आला नाही फलंदाजाला. शेवटचे 2 चेंडू
आणि हा पवया झेल होतो का आणि हा षटकार. त्यांना बोले आतमध्ये या. खूप चांगला टायमिंग आपण पाहू शकतो. अगदी ताकदीचा उपयोग इथे केला गेला नव्हता, केवळ टायमिंगच्या जोरावर पाहू शकतो आपण. अगदी आला 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 आता ठेव. सहजरित्या इथे 6 रन्स वसूल केले. शेवटचा चेंडू असेल. 27 धावा झालेल्या आहेत. वाघवाडी पाऊस शेवटच्या चेंडूवर. फील्डिंगसाठी तयार कर. वाघवाडी पुन्हा एकदा लेग साइडला खेळलेला बॉल. एक धाव मात्र इथे पूर्ण होतोय. थ्रो होतोय उत्कृष्ट, खूप चांगला थ्रो. आणि कुठेतरी या सामन्यामध्ये कातोडी गावानं कमबॅक केल्यासारखं वाटतंय. मयूर मयूर धावा मात्र झाले तिथे 28 आणि 18 चेंडूत 29 धावा करायला लागतील. चला, वाघवाडी संघाने लाईनअप करायचं आहे. आपण खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहात. खरं म्हटलं तर आम्हाला इथे षटकं कमी करायची नव्हती, परंतु वेळेअभावी आणि आपल्याला ज्यांचं ग्राउंड आहे त्यांना आपल्याला सपोर्ट करायचा आहे, त्यामुळे आपल्याला एक षटक कमी करावं लागलं. त्याबद्दल मैत्री समूह तसेच शंभूराजे प्रतिष्ठान यांच्यातर्फे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आपण धावफलक पाहू शकता. रामदास वाघ व साहिल देवरे यांनी अगदी शेवटपर्यंत आपली पार्टनरशिप ठेवली. 5 चेंडूत 12 धावा रामदास वाघ यांनी, तसेच साहिल देवरे यांनी 10 चेंडूत 14 धावा पटकावल्या. आणि अतिशय महत्वाचे 2 खेळाडू मयूर पवार, अमोल सुतार हे मात्र अगदी स्वस्तात म्हणजे 0 आणि 1 धावावर उमेश यांनी बाद केले. खरंच उमेश यांच्या गोलंदाजीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 1 ओव्हर 7 रन्स 2 विकेट्स. आणि त्याच्यानंतर राम देवरे यांनी सुद्धा 1 ओव्हरमध्ये 9 रन्स दिले. आणि प्रणित चिकणे यांची मात्र थोडंसं महागडं षटक आपण पाहू शकतो. 1 षटकामध्ये 11 धावा आणि शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार कुठेतरी ते त्यांच्या ओव्हरचं गणित बदलून गेला. कातोडी संघाचे सलामीचे फलंदाज राम देवरे व अमोल देवरे दोघे बंधू, या बंधूंची जोडी मैदान उतरले. अनेक मैदानं त्यांनी गाजवलेत. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये त्यांनी आपला दबदबा ठेवलेला आहे. आणि हे दोन्ही खेळाडू अतिशय चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळत असतात. पाहिजे यावेळी मात्र त्यांच्यासमोर अगदी बलाढ्य संघ वाघवाडी आणि मयूर पवार हे परळी भागातील नावाजलेले क्रिकेटर्स. नक्कीच अनुभव त्यांच्याकडे भरपूर आहे. आणि पाहूया अगदी सामना रंगणार आहे. एक संघ आहे तो सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधील तो कातोडी बुद्रुक, व एक संघ आहे समन्वय उर्मोडी भागातील तो म्हणजे वेणेखोल संघ. आणि हा सरळ चेंडू, परंतु पहिल्या चेंडूवर इथे मात्र सफलता. वाघवाडी अतिशय प्लॅनिंगने तुम्ही पाहू शकता. खेळाडू अगदी त्या रेंजमध्ये त्यांनी उभा केला होता आणि अगदी प्लॅनिंगनुसार. शॉटमध्ये तेवढी ताकद नव्हती, एलिव्हेशन कमी. आणि पाहू शकतो आपण अगदी सोपा झेल. महत्वाची विकेट रामदेवरे यांनी या अगोदरच्या मॅच मध्ये अगदी ते स्वस्तात आउट झाले होते. काही आज त्यांचा काही दिवस दिसत नाही, परंतु जितेंद्र हे मैदानावर आलेत. अगदी गेल्या रविवारच्या टुर्नामेंटमध्ये त्यांनी अतिशय मैदान गाजवलं होतं या खेळाडूने. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू सन्मान दिला जातो. 1 धाव पूर्ण. तर आपण जितेंद्र यांच्याबद्दल बोलत होतो. जितेंद्र यांनी अगदी सामना पलटवलेला होता. डीजे सांबरवाडी संघाविरुद्ध हा सामना 3 चेंडूमध्ये 9 धावा हवे असताना 2 षटकार लगावले होते. अमोल देवरे शॉट मारला, परंतु तितकी चांगली फिल्डिंग. अगदी आपण पाहतोय की चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळतंय.
आपण सातत्याने चर्चा करत असतो मयूर पवार यांच्याबद्दल, अगदी भागातलेले नावाजलेले खेळाडू. आणि हा क्लीन बोल्ड, अगदी जोरदार मारण्याचा प्रयत्न होता परंतु इनर एज लागली आणि चेंडू यष्ट्यावर आदळला. चांगला बॉल आपण पाहू शकतो, अगदी लेग कटर, आणि हा खेळण्याचा प्रयत्न इनर एज लागून त्रिफळाचीत. एक चांगले फलंदाज तंबूत परततात. आता पाहतोय आपण प्रतीक लोटेकर हे मैदानावर इथे येतात. पहिलं षटक चालू आहे, 4 चेंडूमध्ये 2 रन्स आणि 2 विकेट अशी अवस्था झाली. ते कातवडी संघाची. प्रतीक लोटेकर अगदी हार्ड हिटर आहेत आणि नावाजलेले क्रिकेटपटू. अगदी कोणत्याही क्षणी सामना पलटवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये पुरेपूर आहे आणि सातत्याने कातवडी गावासाठी ते योगदान देत आहेत आणि अनेक अशा मॅच त्यांनी जिंकवलेल्या आहेत. आजही कातवडी गावाकडून त्यांना तीच अपेक्षा असेल. पाहूया आणि पुन्हा एकदा हवेत चेंडू, पाहूया खेळाडू तिथे, मात्र चेंडू कुठेतरी जजमेंट मध्ये इथे चुकलेला आहे. अंदाज न आला खेळाडूला आणि झेल घ्यायचा की नाही त्या कन्फ्युजन मध्ये मात्र इथे केवळ 1 धाव इथे आपल्याला मिळते. अमोल देवरे सामना करतील आणि खोलवा टप्प्याचा चेंडू अपील केले आणि हा आउट. पंचांनी आकाशाकडे बोट दाखवलंय. अमोल यांची विकेट अगदी स्वस्त इथे आपण बाद होताना पाहतोय. अपेक्षा होती अमोल चांगले फलंदाज आहेत परंतु आज नशिबाची साथ त्यांना नाहीये. मात्र आपण इथे चर्चा करूया गोलंदाजीची. काय खोलवर टप्प्याची गोलंदाजी, तेच तर्रार आपण इथे पाहतोय मयूर यांच्याकडून. खूप चांगले षटक, केवळ 3 धावा आणि 3 विकेट्स. जबरदस्त परफॉर्मन्स एका षटकामध्ये इथे 3 विकेट. अगदी बॅटने त्यांना कमाल दाखवता आली नाही परंतु कुठेतरी 3 धावा 3 विकेट्स एक षटकामध्ये. 12 चेंडूमध्ये आता मात्र हव्यात 26 रन्स. अजूनही मॅच ऑन आहे आणि मैदानावर खेळाडू आहेत ते प्रतीक लोटेकर, ज्यांना नक्कीच ज्यांच्याकडून कातडी गावाला अपेक्षा आहेत आणि अनेक वेळा ते या अपेक्षावर खरे उतरलेत. यावेळी मात्र त्यांना भारदार परंतु समोरही तितक्याच ताकदीची टीम. अमोल सुतार एक अनुभवी खेळाडू आणि हा झेल, खूप चांगला झेल झाला असता. नक्कीच चांगला प्रयत्न करण्यात आला इथे. अगदी स्लो चेंडू आपण पाहू शकतो, वेळ घेऊन अगदी मारला होता त्यांनी ताकदीने परंतु खेळाडूने तो झेल पकडलाही होता परंतु शेवटच्या क्षणाला झेल मात्र जमिनीवर आणि हे जीवदान मिळते ते प्रतीकला आणि ऑफ साईडला तटवलं. नक्कीच स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न राहील तो. अमोल सुतार आहे ना बॉलर. पुढील चेंडू आणि हा स्विचेट खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप परंतु अंगावर चेंडू वगळला. अपील करण्यात आली परंतु पंचांनी अपील फेटाळले. चला आणि खरंच चांगली गोलंदाजी आपण पाहतो. खेळाडूला अगदी जकडून ठेवलंय. रनआउटचा नक्की चान्स होता.
आपण पाहू शकतो अमोल यांच्या माध्यमातून अगदी सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न फसला कुठेतरी आणि ही एज खूप मोठी एज लागलेली अगदी इथे कॉमेंट्री बॉक्स पर्यंत तिचा आवाज आला. नक्कीच एक चांगला प्रयत्न होता परंतु एज लागली. महत्वाची विकेट. नक्कीच नाराज असतील स्वतःशी प्रतीक. एक चांगलं हरवणारी खेळाडू आहे परंतु आज धावसंख्या झाली होती 7, 2 षटकामध्ये 7 आणि 22. एका षटकात मात्र आता इथे 22 धावा कराव्या लागतील. मॅच अजूनही ऑन आहे, मॅच अजून संपलेली नाहीये. साहिल गोलंदाजी मार्कवर आणि हा हवेत चेंडू परंतु झेल मात्र झाला नाही. 1 धावावर समाधान मानावं लागतंय. आता समीकरण असेल 5 चेंडूमध्ये 21 धावा. पाच चेंडूमध्ये 21 धावा आणि हा मिस झाला. केवळ 4 चेंडू शिल्लक राहिलेत. आता सामना कुठेतरी हळूहळू वाघवाडीच्या दिशेने झुकताना आपण पाहतोय. एक मोठे शॉट नक्कीच खेळावे लागतील. पुढील चेंडू हवेमध्ये पाहूया. शॉटमध्ये तेवढं इलेव्हेशन नाही परंतु झेल अगदी सोपा झेल इथे धर्मीला दान झालाय. केवळ 1 धाव या चेंडूवर. मात्र आता कुठेतरी एक औपचारिकता शिल्लक राहिले. 3 चेंडूत 20 धावा अजून करायच्या आहेत आणि खरंच खूप चांगला परफॉर्मन्स वाघवाडी संघाकडून. स्लो चेंडू होता परंतु फटका तितका साजेसा नाहीये. केवळ 1 धाव. आता मात्र शेवटचे 2 चेंडू शिल्लक राहिलेत. धावा खूप साऱ्या धावा म्हणजे 19 धावा अजून करायच्या आहेत आणि हा पुन्हा एकदा स्लोवर चेंडू हवेत मारलेला आहे. झेल मात्र झाला नाही 2 मॅन्स लँडमध्ये. शेवटचा चेंडू आजच्या दिवसातील मैत्री चषकच्या पहिल्या दिवसातील शेवटचा चेंडू असेल. आणि हा निर्धाव चेंडू म्हणूया आपण. आणि अशा प्रकारे वाघवाडी संघ हा विजेता झालाय. मित्रांनो आजचे विजयी संघ तुम्ही पाहाल तर कोळघर, पाटेघर, डबेवाडी आणि आत्ता जो संघ विजयी झाला तो म्हणजे वाघवाडी.